नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल पीके एमपीसी स्टडीमध्ये. तर मित्रांनो, एमपीसीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि मित्रांनो ही जाहिरात आहे ती महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेमधील कार्यकारी अभियंता गट अ साठी मित्रांनो ही जाहिरात आहे. म्हणजे मित्रांनो क्लास 1 साठी मित्रांनो ही पोस्ट आहे, क्लास 1 ची पोस्ट आहे. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या अगोदरही आपण जे आदिवासी विभागाची मित्रांनो 12 जागा निघालेल्या आहेत त्याची आपण माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो तुमच्यासाठी हे जे व्हिडिओ आहेत ते महत्त्वाचे नसतील तरी पुढचे व्हिडिओ जे आहेत, ज्या जाहिराती आहेत त्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या असू शकतात. त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांनी हा व्हिडिओ सविस्तर मित्रांनो लास्ट एंड टू एंड पर्यंत पहा. तर पहा मित्रांनो, 2 संख्या आहेत आणि क्लास 1च्या मित्रांनो या पोस्ट आहेत. तर 2 जागा आहेत यामध्ये. तर अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे सर्वसाधारणसाठी. तर मित्रांनो आणि एकूण जे आहेत त्या 2 जागा आहेत आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग जे जे आहेत त्यांच्यासाठी 1 जागा आहे, ती सर्वसाधारणसाठीच आहे. तर पहा मित्रांनो, जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत. तर अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया आहे, तर दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी मित्रांनो फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी मित्रांनो लास्ट डेट आहे. तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी आहेत. तर भरवायच्या उपयुक्त संवर्ग पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे. तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. तर बदलही होऊ शकतो. तर पहा खाली जे दिलेले आहेत, तर या ज्या जागा आहेत त्या सर्वसाधारणसाठी आहेत आणि खेळाडू आरक्षण वगैरे दिलेलं आहे. तर पण मित्रांनो सर्वसाधारणसाठी या जागा आहेत, दिव्यांग आरक्षण वगैरे दिलेले आहे, ते तुम्ही माहिती पाहून घ्या. तर पहा सर्वात महत्त्वाचं जे आहे ते वेतन श्रेणी. तर तुम्हाला 67,700 ते रुपये 2,08,700 अधिक नियमानुसार अन्य भत्तेही तुम्हाला असतील. तर पात्रता तुम्हाला भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे आणि वयोमर्यादा गणन करण्याचा जो दिनांक आहे तो 1 डिसेंबर 2024 आहे आणि किमान जे वय आहे ते मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 19 वर्ष आहे. तर कमाल वय वर्ष जे आहे ते खुलास वर्गासाठी 38 आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष आहे आणि कमाल वय जे आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी तर अराखीव मागासवर्गीय यांच्यासाठी दोन्हीसाठी 43 वर्ष आहे. तर माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यांच्यासाठी जे आहे तर अराखीव खुला आणि मागासवर्गीय यांच्यासाठी दोन्हीसाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असेल. तर दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष असेल वयोमर्यादा. तर पहा शैक्षणिक अर्हता जी सर्वात महत्त्वाची आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर या क्रायटेरियामध्ये तुम्ही पुस्तकात ते पाहून घ्या. तर पासेस अ डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग और एनी अदर क्वालिफिकेशन डिक्लेअर्ड बाय द गव्हर्नमेंट टू बी इक्विव्हॅलेंट थेरेटो. तर शासनपत्र सार्वजनिक बांधकाम विभाग दिनांक 5 जुलै 2024 सोबत पाठविलेल्या मागणीपत्रात नमूद केल्यानुसार विद्युत अभियांत्रिकी विषयातील तर जे आहेत विषयातील पदवी किमान समकक्ष शैक्षणिक अर्हताकरिता शासन निर्णय व उच्च तंत्र शिक्षण विभाग क्रमांक संकीर्ण. तर याच्यामध्ये विहित केलेली शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल. तर याच्यामध्ये तुम्ही या क्रायटेरियामध्ये तुम्ही पुस्तका पाहून घ्या. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं इथे अनुभव लागणार आहे. तर पासेस एक्सपिरियन्स फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 8 years ॲज एन इलेक्ट्रिकल इंजिनियर गेनड आफ्टर acquiring the qualification mentioned in 9.1 above, out of which not less than 2 years shall be in electrical engineering workshop or in generation, the transmission and distribution of electricity of the in the administration of the इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला हा तुमच्याकडे अनुभव आहे का तेही तुम्ही पाहून घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांच्यासाठी मित्रांनो ही चांगली संधी आहे. तर तुम्हाला इथे अनुभवही लागणार आहे आणि शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक इथे तुम्हाला दिलेला आहे. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे त्यांच्यासाठी हे मित्रांनो पूर्ण समजून घेतील ते विद्यार्थी ही जाहिरात आणि त्यांच्यासाठी हा अनुभव कोणता लागेल तो अनुभवाच्या दाव्याबाबत येथे दिलेले आहे. कर्तव्य जबाबदारी येथे दिलेले आहेत. तर निवड प्रक्रियात पहा तुम्हाला. तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही. तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवीपेक्षा मित्रांनो जास्त जर आली
तर तुम्हाला चाळणी परीक्षा घेण्यात येईल. आणि कमी जर मित्रांनो अर्जाची संख्या आली तर तुम्हाला थेट मुलाखतीद्वारे तुमची निवड होईल. आणि तुम्हाला मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल. तर तुम्हाला 41% पेक्षा मित्रांनो जास्त गुण तुम्हाला मुलाखतीमध्ये घेण्यात येईल. आणि जर मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाली तर तुम्हाला अभ्यासक्रम संकेतस्थळावर मित्रांनो तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आम्ही तीही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. तर अर्ज करण्याची पद्धत जी आहे, तर तुम्हाला MPSCची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल तयार करायची आहे आणि त्यानुसार अर्ज भरायचा आहे. तर विविध प्रमाणपत्र कागदपत्र तुम्हाला खालीलप्रमाणे लागणार आहे. तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि तुम्हाला शुल्क म्हणजे फीस तुम्हाला लागणार आहे. अराखीव खुल्या प्रवर्गासाठी ₹719 आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी ₹449. तर मित्रांनो क्लास 1 पदासाठी चांगली एक जाहिरात आहे. तर नक्की तुम्ही फॉर्म भरा जर तुम्ही या अनुभव आणि शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असाल तर. आणि मित्रांनो एक चांगली संधी आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.